नमस्कार मंडळी. वंचित बहुजन आघाडीकडनं आज पुणे येथे ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन का करण्यात आलं असं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना स्पष्टीकरण विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी याविषयी सांगितलं. ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. भारतात जेव्हा फेअर परिस्थिती येईल तेव्हा आरक्षण रद्द केलं जाईल असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. हे तेच राहुल गांधी आहेत जे इंडियाचे फेस होते, इंडिया आघाडीचे फेस होते, महाविकास आघाडीचे फेस होते. आणि ह्या महाविकास आघाडीसाठी निर्भय बनोच्या माध्यमातून ॲडव्होकेट असीम सरोदे असतील, विश्वंभर चौधरी असतील, निखिल वागडे असतील यांनी मोठमोठ्या सभा घेतल्या आणि महाविकास आघाडीला तुम्ही मतदान केलं पाहिजे असे जनतेला आव्हान केलं. तुम्हाला जर आरक्षण वाचवायचं असेल, देशाचं संविधान वाचवायचं असेल तर प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी, मुस्लिमांनी, प्रत्येक ह्या जनतेने महाविकास आघाडीलाच मतदान केलं पाहिजे असं वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून ॲडव्होकेट असीम सरोदे आणि बाकीच्या मंडळींनी लोकांना, जनतेला आव्हान केलं होतं. आता आरक्षण विरोधी भूमिका जर काँग्रेसकडनं येते, राहुल गांधीकडनं येते, तर तुम्ही जनतेची माफी मागितली पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचं मत आहे. तुम्ही लोकांना आव्हान केलं आणि लोकांनी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मतदान केलं. तुमची चुकी आहे, त्यामुळं तुम्ही देखील माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही राहुल गांधींना देखील सांगितलं पाहिजे की त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. असं ह्या कारणामुळे वंचित बहुजन आघाडीकडनं ॲडव्होकेट असीम सरोदे यांना टार्गेट करण्यात आलं, त्यांच्यावर आंदोलन करण्यात आलं आणि तुम्ही देखील माफी मागा आणि राहुल गांधीला देखील माफी मागायला सांगा असं वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांना ठणकावून सांगण्यात आलं. मित्रांनो, हे आंदोलन आज माध्यमांवर गाजलं. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये त्यांच्या ऑफिस समोर आंदोलन करत होते. काँग्रेसचे देखील काही कार्यकर्ते तेथे आले. असीम सरोदेच्या ऑफिसच्या आसपास ते उभे होते. काउंटर काही होतंय का या कारणासाठी का ते आले होते का? वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसमध्ये काही बाचाबाची होती का असं लोकांना वाटत होतं, परंतु तसं काही झालं नाही. पोलिसांचा चांगला बंदोबस्त होता आणि वंचित बहुजन आघाडीने हे पूर्ण आंदोलन पार पाडलं. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. यावर असीम सरोदे म्हणतायत की आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नव्हता. मी काही कुठल्या पार्टीचा सदस्य नाही, काँग्रेसचा नाही किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही पार्टीचा सदस्य नाही. वंचित बहुजन आघाडीने माझ्या विरोधात का आंदोलन केलंय मला काही कळेना. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे असं असीम सरोदेंचं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका, ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या विरोधात पुकारलेलं आंदोलन योग्य आहे का? याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.